दंडोत प्रणाम. हो, धृतराष्ट्र आणि पंडू असे दोन भाऊ होते. धृतराष्ट्राला 100 मुलं होते. पंडू राजाला 5 मुलं होती. आता हे ते राज्य जे होतं हस्तिनापुराचं, त्या राज्यावर दोघांचा बी तेवढाच अधिकार होता. तर मग अधिकार असल्यामुळं, परंतु जे कौरव होते त्या कौरवाला असं वाटायचं की धृतराष्ट्राला आणि त्याच्या मुलाला असं वाटायचं की हे राज्य माझं आहे आणि पांडवाचं इथे याच्यात काहीच नाही असं त्याला वाटायचं. आणि म्हणून ते पांडवाला ठार मारण्याचा प्रयत्न करायचा. मग त्याने पांडवाला म्हणजे लहानपणीच ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या लाक्षागृहामध्ये त्याला धाडलं, लाक्षागृह पेटून दिलं. परंतु पांडव हे सात्विक होते, परमेश्वराचे भक्त होते. परमेश्वरानं त्यांना त्याच्यातून वाचवलं आणि आणि पार केलं, त्याच्यातून त्या संकटातून पार केलं. ते त्यांनी गेले, वनवास भोगला आणि पुन्हा ते शेवटी द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांना म्हणजे आता प्रगट झाल्यानंतर तर धृतराष्ट्राला जन अपवादामुळं त्यांना वापस आणावं लागलं आणि वापस बोलवलं नाही त्याला. आणि मग बोलवून त्यांना म्हणजे त्या याचं राज्य दिलं, त्यातलं काही राज्याचा भाग दिला. आणि त्या राज्याच्या भागाला इंद्रप्रस्थ पांडवानं तिथं छान राज्य तयार केलं, इंद्रप्रस्थ राज्य तयार केलं. आणि तिथं त्यांनी एक राजसूय यज्ञ नावाचा यज्ञ देखील केला. आणि ते यज्ञ पाहून कौरवाचं मग डोळे फार फिरले त्यांना. आणि पुन्हा त्यांनी हस्तिनापुराला बोलवलं आणि हस्तिनापुराला बोलवून तिथं दूध खेळायला लावलं आणि ते राज्य हिरावून घेतलं. आणि यांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाची त्यांना शिक्षा झाली. आणि मग ते 12 वर्षे अज्ञातवास आणि 12 वर्षे वनवास, 1 वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा भोगून ते वापस आले. वापस आल्यानंतर द्रुपद राजाच्या घरी राहिले. आणि द्रुपद राजाच्या घरी राहिल्यानंतर तिथून त्यांनी म्हणजे राज्य मागण्यासाठी विनंती, राज्य द्या मला, शेवटी 5 गाव तरी द्या अशी विनंती केली. परंतु ही सगळ्या विनंत्या धोकावून लावल्या कौरवानं. आणि सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पण आम्ही तुम्हाला देणार नाही असं त्यांना ठामपणे सांगितलं. आणि तिथूनच मग युद्धाचा जो रस्ता आहे, युद्धाचा परिणाम, युद्ध काढण्याची वेळ पांडवावर आली. आता कौरवाला वाटत होतं की आपण राज्यावर अधिष्ठित आहोत, आपले सगळे जग आपलं ऐकत आहे, आपण पांडवाला एरवीच हारू शकू. परंतु पांडवाच्या मागं बी सगळे सोयरेधारे उभा राहिले आणि श्रीकृष्ण महाराज उभा राहिले. आणि त्यांना 7 अक्षयोनी सैन्य तयार करू शकले ते एवढं सैन्य. आणि सगळ्या द्रुपद राजानं पुन्हा त्या सगळ्या राजे जे पाहुणे रावले होते त्यांनी त्यांना सगळे आर्थिक मदत केली, घोडे दिले, सगळं दिलं. स्वतः लढायला उभे राहिले त्याच्या मार्फत. आणि असं मग युद्ध ठरलं मायबाप. आणि युद्ध ठरल्यावर देखील म्हणजे धृतराष्ट्राच्या मनातलं गेलंच नाही. आता युद्ध होणार, एवढे 7 अक्षयोनी सैन्य त्याच्याकडे, आपल्याकडे 11 अक्षयोनी. पण तरी हे युद्ध होऊ नये, आपल्यातलं बी कोणी मरू नये, पांडवाचं मेले तर मेले असे काही त्याची चिंता नव्हती. पण आपलं कोणी मरू नये, असं आपल्या पद्धतीने दुःख येऊ नये असं धृतराष्ट्राला वाटत होतं. आणि धृतराष्ट्रानं पुन्हा एक योजना केली, शेवटची योजना केली. आणि ती योजना केली ती म्हणजे त्या संजय नावाचा माणूस होता, त्याला बोलवलं, त्याला शिकवलं. आणि शिकवून त्याला सांगितलं की तू पांडवाकडे जाय आणि पांडवांना आम्ही सांगितल्याप्रमाणे सांग की हे युद्ध करणं चांगलं नाही, पापाचा घडा येतो. आता आमचे जे 100 पुत्र आहेत माझे, ते तर माझं ऐकत नाहीत, ते मूर्ख येतं, दुष्ट येतं, ते नरकगामी होणार येतं. पण तुम्ही तरी चांगले आहेत, सात्विक आहेत, तुम्हाला चांगल्या लोकांची संगत आहे
आणि तुम्ही चांगले आहात तर तुम्ही तरी ह्या नादी लागू नका. मनुष्य देह हा नश्वर आहे आणि हा पुन्हा मिळणारा नाही. आणि मग असं जर तुम्ही द्रोणाचार्यासारख्या भीष्माचार्यासारख्या माणसाला तुम्ही मारून जर तुम्हाला पापगामी व्हायचं असेल तर जरूर हे युद्ध करा. आणि पुन्हा काय होईल, 18 अक्षय दोन्ही लोक मरतील आणि त्यांच्या पत्न्या युद्ध होत्या. त्यांना म्हणजे त्या व्यभिचार करतात आणि लुप्त पिंडोदक क्रिया दोषरते कुलग्नाना वर्ण संकर कारके उत्सादिंती दाय धर्मा कुलधर्माशी शाश्वता उत्सन्न कुलधर्मानाम मनुष्यानाम जराधर नरके नियत वासो भवती ते नुसुस्तम अहो अपम कर्तुमेव शितावयम यद्राज सुप्लोभेन हंतुम सज्जन मध्यथा. आणि मग हे जो उपदेश आहे तो 5 भावना ऐकला, परंतु 4 भावना ह्या काळातून ऐकला, ह्या काळातून सोडून द्याला. परंतु तो अर्जुन होता, त्या अर्जुनानं मात्र हा जो उपदेश होता त्या संजयानं सांगितलेला, तर तो मात्र फिट्ट त्याच्या डोक्यात बसला. आणि ज्यावेळेस तो रणभूमीवर आला तो ते म्हणला की देवा, मला माझा रथ नाही का दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभा करा, मला बघू द्या माझ्या संग कोण युद्ध करायला आले. तर ते म्हणलं असं यो मुक्तो ऋषेशो बुडाकेशेन भारत शेन यरुबैरमध्ये स्थापित होतं. असं अर्जुन म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांना त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन घेतला, उभा केला. आणि मग अर्जुनानं पाहिलं की काय पाहिलं अर्जुनानं, भीष्म दोन अपरमता सर्वेशांच्या मयक्षिता उवाच पार्थ पश्यतान समयतान कुळीत तत्र पश्यसिता पार्थ पितृवत पितामहान आचार्यान मातुरान भातून पुत्रान पौत्रान सखीन सता सुसुरान सुलदेचेव शेनयोरू वैऋत्वी तान समीक्ष सकोते सर्वान बंधून वस्थिता कृपया प्रयाष्टो विषिदनी दमवले. त्यानं सगळे स्वतःचे स्वजनच पाहिले, भीष्म पाहिला, द्रोण पाहिले आणि आसुस्थामा पाहिला. त्याचा सासरे मामे सगळे पाहून अर्जुनाचं मन दुःखी झालं. आणि तो म्हणला, श्रीकृष्ण महाराजांना म्हणला, देवा दुष्टवेदम संकुष्टम युत्सम समीपस्थम शीदंती मग आतरणी मुखमचे परिस्थिती. मला माझं अंग सगळं ढिलं पडलं आहे आणि माझं तोंड कोरडं पडत आहे आणि सगळे गात्र माझे ढिले झाले आणि माझ्या हातातलं शस्त्र हे खाली पडत आहे. देवा वे फतुच्च शरीरे मे रोम हास्यशी जायते गाणीओम तस्य हस्ता तोक्तयतं बनिद्धेते न च शक्नोमी वस्तातून भ्रमतीवच मे म्हणा निमित्तांच्या पस्ताने विपरीताने केशव. मला फार वेगवेगळे स्वप्न पडायलेत आणि हे सगळं जे दिसतंय हे मला सगळं वाईट दिसायले, आपल्या हातून वाईटच होते काय असं मला वाटायले. आणि मग यो मुक्तार्जुन सगळे असं सांगून अर्जुन यो मुक्तार्जुन सख्य रथोपस्थ उपाविषेत विसृज्य शिशिरम शोक सविघ्न माणसं. आणि तिथून पुढं काय झालं, अर्जुनानं शस्त्र हातातले टाकून दिले, रथाच्या मागं जाऊन बसला आणि शोक सविघ्न होऊन बसला आणि मी युद्ध करीत नाही असं म्हणाला. काय बाबा, आणि हे असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं त्याला जे युद्ध करण्यासाठी जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाला गीता ज्ञान असे म्हणतात. हा वेदार्थ सांगू, गीता ज्ञान हा काय, वेदार्थ सांगू त्या निदिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वरी आनवादे ऐसे हे आगाध जिथे वेडावती वेद तिथे अल्पमेमती बंद काय होईल. आणि मग असा जो धर्मग्रंथ आहे माझ्या बाबा, तो आपण वाचला पाहिजे, आपण पठण केला पाहिजे आपण, आणि त्या धर्मग्रंथाप्रमाणे आपण वागलो पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.